हे आहे भादरण गाव. माती काढण्याचे काम सुरू आहे, माती साफसफाई. रात्रीचा नजारा, भादरण गावातील सुंदर नजारा. हा गाव आहे जवळपास 30 ते 35,000 लोकसंख्या असलेलं हे गाव आणि हा भारताचा ध्वज तिरंगा या गावामध्ये. हा बसस्टॉप समोर आपल्याला बघायला मिळत आहे. भादरण गावाचा बसस्टॉप. इकडे सुद्धा बाजारपेठ वगैरे आहे तिकडे आणि हे सुद्धा मुख्य बाजार. जुन्या इमारती, अतिशय सुंदर असं हे स्ट्रक्चर आपण पाहू शकता. जुन्या इमारती ब्रिटिशकालीन. या ठिकाणी अंतर्गत बाजारपेठ, बँक. जणू आपण फॉरेन कंट्रीमध्येच आहेत का काय. रस्ते आणि इमारती आणि घरं पाहून असं वाटतंय की जसं आपण काय फॉरेन कंट्रीमध्ये आहोत. कारण हे गाव तसं पाहिलं तर खूप जुनं आहे, ब्रिटिशकालीन गाव आहे. म्हणजे त्यावेळेसची इमारती रचना आहे तशा. इथे पोर्तुगीज, ब्रिटिश यांचं वास्तव्य होतं आणि आता मात्र या गावाचा आणखीन कायापालट झाला आहे. तो रस्त्यांनी पूर्ण सुंदर असे RCC रस्ते बनवले आहेत, झाडं लावलेले आहेत. फुटपाथ चालण्यासाठी येण्यासाठी हा वेगळा मार्ग बनवलेला आहे. आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. हायटेक म्हणजे पद्धतीचं एक गाव बनवलं आहे. वरती लॅम्प आहेत, लाईट आणि CCTV कॅमेरे, स्पीकरसुद्धा बसवले आहेत. गाणी वाजतील असं ऐकू येतील आणि अशा पद्धतीने एक सुंदर हे गाव. खूप सुंदर गाव आहे. हा पाहू शकता रस्ता, हा मध्ये स्टॅच्यू आहे आणि हे सुद्धा हेरिटेज आहे. इथला गेट गावाचा अद्भुत असं गेट, खूप वर्षापासूनचं आहे. याच्यातून बससुद्धा आज जात आहे. आता या ठिकाणी निर्माणातून चालू आहे कार्यक्रम. जे कामाचं काम आपण हे पाहू शकता. RCC रस्त्याचं काम सुरू आहे. ब्लॉक बसवण्याचं एकीकडे चालू आहे. रस्त्याचं विकासाचं काम सुरू आहे. पूर्ण RCC रस्ता. या RCC या रस्त्यामध्ये खाली स्टील वापरलेलं आहे. विशेष म्हणजे RCC रस्ता झाला आहे. आता दोन्ही साईडला फुटपाथचं काम सुरू आहे आणि विशेष म्हणजे केबल लाईन गेल्यात. आपल्याला एकही या ठिकाणी असे एक्स्ट्रा विजेचे खांब किंवा लाईन दिसणार नाही. गॅस लाईन सुद्धा गेलेली आहे. इथे घरोघरी गॅस लाईन आलेल्या आहेत. गॅस लाईनचं सुद्धा काम झालेलं आहे. ड्रेनेज लाईन आहे. सगळं म्हणजे काम मास्टर प्लॅन पद्धतीने काम केलेलं आहे. हे आत्ता थोड्या दिवसापूर्वी काम झालेलं आहे. हे गोडाऊन जे आहे, हे कारखाना आहे तंबाखू उत्पादनाचा.
काही अडथळा होता झाडांचा, तो सुद्धा दूर केला आहे. जुनी झाडं होती मात्र, परंतु आता हा रस्ता अतिशय गुळगुळीत आणि सुंदर असं बनवलं आहे. अतिक्रमण काही होते ते सुद्धा दूर केलेले आहेत. या इथपर्यंत RCC रोड हा झालेला आहे. या गावाचा सीमा इथपर्यंत असल्यामुळे इथे संपला आहे. आणि हा समोर जो भाग दिसतो इकडे एक रेल्वे स्टेशन होतं जुनं, खूप जे ब्रिटिशकालीन होतं. खूप म्हणजे जवळपास 150 ते 200 वर्षापूर्वीचं जुनं रेल्वे स्टेशन होतं. सिंगल आपण नॅनो रेल्वे बोलतो ना, तशी ती रेल्वे धावायची. आता ती संपूर्ण स्ट्रक्चर उकरून टाकले. रेल्वे स्टेशन हेरिटेज होतं मात्र ते तोडून टाकलं आहे. आता नवीन त्या ठिकाणी प्रोजेक्ट येतोय. नवीन रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे असं माहिती मिळते. रोड पर जाऊ, रोड पर करा तो है. मी कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये फिरत नाही. मी गुजरातमधील भादरण या गावात आहे आणि पूर्ण या गावामध्ये बदल झालेला आहे. RCC रोड संपूर्ण झालेला आहे. खाली स्टील टाकलेलं आहे पूर्ण RCC रस्त्यामध्ये. आपल्याकडे केवळ RCC रस्ता केला जातो ना, त्याच्यामध्ये सळ्या टाकत नाही. मात्र या ठिकाणी पूर्ण सळ्या टाकून RCC रोड बनवला आहे. आणि हे जे गाळे दिसतात ना, हे ग्रामपंचायतचे मालकीचे गाळे आहेत, भाड्याने दिलेले आहेत लोकांना. आणि झाडं पूर्ण दोन्ही साईडला फुटपाथ आणि झाडं असं या गावाचा रोड बनवलेला आहे. समोर एंट्री गेट सुद्धा आहे मोठा. खूप सुंदर असं हे रचनात्मक गाव या वर्षी म्हणजे वर्षभरात हे बनवलेलं आहे. इथे जो नवनियुक्त सरपंच निवडून आला आहे त्यांनी हा सगळा करिश्मा केला आहे. म्हणजे जर आपण ठरवलं ना काय करायला पाहिजे काय नाही, हे विकासाचं खरोखर मनात इच्छाशक्ती असेल तर सगळं काही होऊ शकतं.